भाजप सरकारमध्ये असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही। गरज पडली तर पक्ष श्रेष्ठींशी देखील चर्चा करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अतिशय महत्त्वाचं वक्तव्य। स्वाभिमानी मराठा हा कुणबीतून कधीच आरक्षण घेणार नाही। तसं केल्यास ओबीसींच्या हक्कांवर अतिक्रमण होईल। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा राज्य सरकारला सल्ला। तीन फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा तर ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार। छगन भुजबळांची घोषणा। सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचना रद्द करण्याची भुजबळांची मागणी चुकीची। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची भुजबळांशी असहमती। सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र म्हणजेच सरसकट आरक्षण। जरांगेंचा दावा। सोशल मीडियावरती शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मांडा। टीकाकारांना प्रत्युत्तर। महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेंच्या गोळीमुळे झाली नाही। रणजित सावरकर यांचा दावा। फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे विधान केल्याची भूमिका। उद्धव ठाकरे युतीबाबत कुणाला भीतात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। वंचित ठाकरे गट युतीबाबत प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकरांचा बोचरा सवाल। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मुदतवाढ। निर्णय घेण्यासाठी नार्वेकरांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत। फडणवीसांच्या पुढाकारातून 3.25 लाख कोटींचे करार। 7 कंपन्यांशी केलेल्या करारातून 60,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार। राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर। महाराष्ट्रामधील 6 जागांचा समावेश। 15 राज्यांमधील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान। येत्या आठवड्यामध्ये देशात सीएए लागू होणार असल्याचा केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दावा। पश्चिम बंगालमध्ये शंतनू ठाकूर यांचं जाहीर सभेत वक्तव्य। आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका। तुमच्या अपत्यांचं प्रगती पुस्तक म्हणजे पालकांचं व्हिजिटिंग कार्ड नव्हे। परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून मोलाचा सल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।